तर विधानसभा अध्यक्षपदी अखेर भाजपच्या हरिभाऊ बागडे यांची बिनविरोध निवड झाली। त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी। फुलंब्रीचे आमदार हरिभाऊ बागडे बिनविरोध विधानसभा अध्यक्ष झाले आहेत आणि हाच आनंद शेअर करण्यासाठी त्यांचे कुटुंबीय आपल्यासोबत आहेत, त्यांची कन्या आपल्यासोबत आहेत। मला एक सांगा, नाना आता विधानसभा अध्यक्ष झालेत, काय तुमचा पहिला प्रतिक्रिया, कसा आनंद झालाय? मला तर खूप आनंद झाला बरं का। जशी आता दिवाळी होऊन गेली तशी ही दुसरी दिवाळी। तर आनंद तर खूप मनापासूनच झालेला आहे। इतकं मोठं पद मिळालंय, आज कसं वाटतं? एकदम ऊर भरून येतोय तुमचा? ऊर भरून येण्यापेक्षा मनातूनही आनंद वाटतो। आनंदाने तुम्हाला गहिवरून आलंय, मात्र आता नानांच्या हातात खरं तर पूर्ण सभागृह नानांना चालवायचं आहे। या सर्व परिस्थितीत कसं वाटतं ना तुम्हाला? कसा नाना सगळा कारभार हात सांभाळणार? नानांनी तर युतीच्या काळामध्ये पण मंत्रिपद मिळालं होतं, कॅबिनेट मंत्री झाले। त्यात नानांना रोजगार हमी योजना व फलोत्पादन हे खाते मिळालं। त्यात त्यांनी चांगली कामगिरी केली आणि यात पण अध्यक्ष झाले तर याच्यात सुद्धा चांगलीच कामगिरी करतील। नानांची नात आपल्यासोबत आहेत, 10व्या वर्गात शिकते वैष्णवी। आजोबा आज इतक्या मोठ्या पदावर विराजमान होत आहे, कसं वाटतंय? आनंद खूप मजा म्हणजे आनंद वाटू लागला। आता तू शाळेत जाणार, कॉलेजमध्ये जाणार, त्यावेळेस कसा असेल मित्रमैत्रिणींचा रिस्पॉन्स? वैष्णवीला इतका आनंद झालाय की तो आनंद सुद्धा ती आपल्यासोबत शेअर करू शकत नाही। मात्र एकूणच हरिभाऊ बागडे आता विधानसभेचे अध्यक्ष झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबियांमध्ये एक वेगळाच असा आनंद आपल्याला पाहायला मिळतोय। आणि जशी या नानांनी आमदारकीमध्ये चांगलं काम केलं, तसंच विधानसभा अध्यक्ष म्हणूनही ते चांगलं काम करतील असा विश्वास त्यांचे कुटुंबीय व्यक्त करताय। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौकीबसह मी विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।